विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हॅलो, हा बोला। कुठं लागलाय? तलाठी मॅडमला फोन लागलाय का? हो अगदी बरोबर। तर मॅडम, आता हे आपलं अनुदान पडलंय बघा, हा मग त्यात कुणाला जास्त पडलंय कुणाला कमी पडलंय? हो बरोबर आहे। म्हणजे बघा ना, आता मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं होतं हेक्टरी 13,000 रुपयाचं पॅकेज देणार आहोत शेतकऱ्यांना। हा हा तर मग ऍक्च्युली आता शेतकऱ्याच्या अकाउंटवर फक्त 4,480 रुपये पडतायत हेक्टरी। हा तर मग असं कसं काय नेमकं तुम्ही सांगू शकाल का? तर तुम्ही नाव नोंदणी वगैरे केलंय का? बघितलंय का तुमचं तिथं झालंय का नाही वगैरे? समधी प्रोसेस माझी पूर्ण झालेली आहे, पण अकाउंटवर एकदम कमी अमाऊंट पडलेला आहे। ते वरून झालं असेल, एवढं जास्तीचं काही माहिती नाही आम्हाला। कसं तुम्हाला माहिती नाही? तुम्ही तर शेतकऱ्यासाठी काम करताय ना। हो बरोबर आहे, पण सगळे तर जिम्मेदारी आमची कुठे असते थोडी? तुमची जिम्मेदारी नसते, पण तुम्ही शेतकऱ्याची नोंदणी केलेली असते। पिकाचं किती टक्के नुकसान झालेलं आहे तुम्ही वरील लावलेलं असतंय ना, ही पीक पाहणी करताना। हो बरोबर आहे, पण मग असं कसं काय होऊ शकतंय बरं? वरी अधिकाऱ्यांना वगैरे बोलून बघायचं ना। वरी बोलण्यापेक्षा वरच्याला फोन लावला, वरची म्हणते की तलाट्याला बोला। आता परवा दिवशीच खासदारला फोन केला होता, आमदारला केलता, त्यांनी म्हणली तलाट्याच्या हातात असते, तलाट्यानं जे रिपोर्ट तहसीलला दिलाय त्याच्यानुसारच अमाऊंट पडते म्हणून सांगितलेलं आहे। मग आता आमच्या शेतात तर भरपूर पाणी आहे राव, सोयाबीन आमचं पूर्ण पाण्यात बुडून गेलेलं आहे। 100% नुकसान झालेलं आहे ना, आमचं नुकसान तुम्ही फक्त 40% दाखवलेलं आहे, त्याच्यामुळं कमी पडलेलं आहे। असं कसं काय? पण तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना बोलायचं काय अधिकार आहे का एवढा? आहे का? म्हणजे मग तुम्ही शेतकऱ्याची कामं व्यवस्थित करता येत नाहीत काय तुम्हाला? बरोबर आहे, पण सगळ्या जिम्मेदारी थोडी आमच्याकडे असतात। वरी बोलायचं तुम्ही सगळ्यांना, थोडी आमच्या हातात आहे, आम्हाला जेवढं होईल तेवढे करू शकतो आम्ही। पण हे तर शेतकऱ्याचं कोण हाय का रहिवाशी राव? शेतकऱ्याला कोण समजून घेऊ शकतंय का? जे जे जळतंय त्यालाच कळतंय की हिथं आमचं पैसे कमी पडलेले आहेत, आता कोण देणार आहे बरं आम्हाला त्याची भरपाई? आम्ही पण समजू शकतो शेतकऱ्यांचं, पण तुम्हाला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे का? आता पण तुम्ही आम्हाला थोडी बोलू शकताय, आम्ही तर काय करणार आहे? जेवढी पडले तुम्हाला तेवढंच अमाऊंट करणार आहे ना। करणार आहे तुमचं पण बरोबर आहे हो, पण वरनं मुख्यमंत्र्यांनी तर आश्वासन दिलं होतं हेक्टरी 13,000 रुपयाचं पॅकेज पडणार आहे, आणि पडलंय आमच्या अकाउंटवर फक्त 4,000 ते 5,000 रुपये। नेमकं आम्ही करायचं काय आता? मी तर काय बोलू शकते आता तुम्हाला? जेवढं पडलंय तुम्हाला तेवढं केलं, आता तुम्ही असं बोलताय म्हटल्यावर मी कसं बोलू तुमच्यासोबत? कसं बोलू म्हणजे तुम्हाला त्यावेळेस कळत नाही का? आमचं ज्यावेळेस शेतकऱ्यांचं रिपोर्ट करताना, तुम्ही सर्वे करताना नुकसान जास्त दाखवायची ना, तुम्ही कमी नुकसान दाखवल्यामुळे एवढं आमचं नुकसान झालेलं आहे। आता मी काय करू शकते का याच्यामध्ये? मला जेवढं होतं मी त्याने केले। तुम्ही केलं हो, पण सर्वसामान्य शेतकरी ह्याच्यात मरून जातोय ना राव। शेतकऱ्याकडे पण तुम्ही बघितलं पाहिजे। तुम्ही असं की स्ट्रिक्ट एकदम अधिकारी असल्यासारखी वर्तणुकीनं वागताय राव, शेतकऱ्याला पण थोडं समजून घेतलं पाहिजे कुठं तर। बरोबर आहे का नाही? हॅलो, आता असं खरं बोलाल्यावर तुमचा आवाज येणारच नाही, आवाज बंद पडणार आहे, मला पण माहिती आहे याचं। जेवढं होते आमच्यानी तेवढं केलो, असं तुम्ही बोलल्यानंतर काय बोलणार आहे आम्ही पण? काय बोलायचं ना, आता तुम्ही एकच करायचं, तुमच्या पगारीतनं ते वरचं माझं पैसे देऊन टाकायचं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं हेक्टरी 13,000। तुम्हाला कसं काय देऊ शकते? मला जेवढं भेटतंय, मला पण घर आहे ना, मला जेवढं भेटते मी तुम्हाला तेवढंच करू शकते ना। ते मला काय सांगायचं ना, तुमच्या पगारीतून वरचं पैसे देऊन टाकायचं मला आता। हे तुमचं बोलणं चुकीचं आहे बरं का? तुम्ही असं बोलू शकत नाही आमच्यासोबत, असं बोलायचं तुम्हाला अधिकार नाहीये। अधिकार नाही मग तुम्ही शेतकऱ्याची चुकीची माहिती वरी देताय, ती बरोबर आहे का? काय करू शकणार आहे? वरून नाहीच पडलं तर आम्ही काय करू शकणार आहे? तुम्ही काय तर जेवढं पडलं, पॅकेज जेवढं आलंय, तुम्हाला जेवढं दिलंय, तुमच्या बँकेत ट्रान्सफर किती केलंय, हे थोडे आम्ही बघतोय, हे तर बघतात अधिकारी बघतात वरचे, आम्ही काय करू शकतात? तुम्ही कायच करू शकत ना हो, तुम्ही फक्त रिपोर्ट व्यवस्थित दिला असता तर कायच झालं नसतं एवढं। रिपोर्ट कशाचा रिपोर्ट?
आपलं किती टक्के नुकसान झालंय काय नाही हे जर समजा तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायला पाहिजे होतं राव. हे बघ, तू असं गोंधळामध्ये बोलतोयस की मला समजत नाहीये. तू मला बोलतोयस की तुझ्या पगारीमधून काटून दे हे ते. हे कसं काय होणार आहे बरं? हा बरोबर आहे ना, तुमची पगार गेली तर गेली, ते आमचं पैसे देऊन टाका पूर्ण 13,000 रुपये. मला काहीच माहित नाही, एकतर आम्ही शेतकरी अडाणी असलेत ना, आम्हाला काय समजत नाही. हे बघ, तू असं बोलणं मला तुझ्याशी बोलायला जमतच नाहीये. तू मला बोलूच नको. तुझ्यासारख्या रिकामटेकड्याला मला बोलायला वेळच नाहीये. कसा वेळ नाही, दुसऱ्या कामाला वेळ आहे का? हे बघ, तू काय करतोस ते कर तिकडे. काय करतोस ते कर तिकडं. तू माझ्या डोक्यात नको जाऊ, मला खूप राग आला. ती काय मला सांगायचं नाही, माझं पैसे अकाउंटवर ट्रान्सफर करायचं संध्याकाळपासून. ते बघ, ते तू काय करतोस ते, कोणाकडे जायचंय, तुला काय करायचंय ते तू करून घे. बघ तू ती माझी मी बघतो की तुळजापूर तालुक्यात भरपूर ओळखी आहे त्या माझी. मला काय करायचं ती माझी मी करतो की आता. हा, काय करायचं ते तिकडे कर तू. तुझ्यासारख्या रिकाम टेकड्याला मला बोलायला वेळच नाहीये. मला तर कुठं वेळ आहे तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला बोलायला एवढा. चल ठेव फोन. ठेव. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.